रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत। मी जसं म्हटलं की रायगडचा दौरा झाला आणि आता थेट पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोकणाकडे विशेष लक्ष आहे ठाकरे गटाचं। खरं तर आता लोकसभा निवडणूक येणाऱ्या महिन्याभरातच जाहीर होईल आणि आपण बघित असाल की शिवसेनेची गद्दारी झाल्यानंतर शिवसेनेचा पक्ष फोडल्यानंतर आज उद्धवजी आज संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धवजींचा आजपासून दौरा आहे। मला खात्री आहे की उद्धवजींना बघण्यासाठी किंवा उद्धवजींनी जी भूमिका मांडली, जे महाराष्ट्राचा बाणा दाखवला, दिल्लीच्या तख्तापुढे उद्धवजी झुकले नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा उद्धवजींबद्दल एक प्रेम निर्माण झालेलं आहे आणि सभा घेतल्या जाणार आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरं तर उद्धवजी जातात त्या ठिकाणी आम्ही स्वागत 2-4 ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी जाहीर सभा कंक्लूड होणार आहे। परंतु उद्धवजी जातात त्या ठिकाणीच गर्दी होते आणि त्याचं स्वागताचं रूपांतरच सभेत होतं आहे आणि लोकांचं प्रेम आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी उद्धवजींचं स्वागत करायचं आहे आणि त्यामुळे सभा आमच्या 2-3च आहेत, परंतु ज्या ज्या ठिकाणी जातील त्या उद्धवजीकडे हजाराच्या संख्येने सिंधुदुर्गवासी असतील याची आम्हाला खात्री आहे। या सभेवर भाजपने आक्षेप घेतला, निलेश राणे असं म्हणतात की बाजारपेठेत ती सभा घेत आहेत, लोकांना त्रास होऊ शकतो। इथे सुद्धा तुम्ही जी कणकवलीमध्ये सभा घेत आहेत अगदी जवळच नारायण राणे यांचं घर आहे, त्याच्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं पाहायला मिळते सिंधुदुर्ग रत्नागिरी। आता काय माहिती आहे की ह्या काही लोकांना गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक पक्ष फिरून गेल्यानंतर स्वतःचं केंद्रीय मंत्री घेतल्यानंतर आता केंद्रीय मंत्रीपद त्यांचं आता राज्यसभेची मुदतसुद्धा या ठिकाणी संपली आहे आणि त्यांना त्यामुळे राजकीय भवितव्य त्यांना नाही, फक्त शिवसेनेवर टीका करण्याचं हे काम गेले 3-4 वर्ष करतायत। त्यांना तेच काम आता केलं पाहिजे, त्यासाठी ते टीका करतायत। त्यांच्या टीकेला कुठलाही अर्थ नाही आणि त्यांच्या टीकेकडे कोण गांभीर्याने बघत आमच्या नेत्यांवर टीका केली तर आम्ही त्याचं उत्तर देऊ असंही ते म्हणतात। नाही, तुम्ही उत्तर देताय, परंतु तुम्ही उत्तर देताना तुमच्याकडे लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात त्या तुम्ही कमेंटमध्ये कधीतरी बघत जा आणि त्यामुळे उत्तर दिल्यानंतर तुमच्याबद्दल लोकांची काय प्रतिमा आहे हे तुम्ही बघत जा, निश्चित तुम्हाला कळेल की लोक तुम्हाला काय म्हणतात। सभा उधळून लावण्याची सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी नाही, सभा उधळून लावण्याची तेवढी हिंमत त्यांची नाही आणि आम्ही शिवसैनिक सुद्धा तोडीस तोड त्याचं उत्तर देऊ आणि तुमची हिंमत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येऊनच दाखवा। एक शेवटचा प्रश्न, एकीकडे शिवसेना शिंदे गट ज्यामध्ये दीपक केसरकर आहेत, उदय सामंत आहेत, एकीकडे भाजप म्हणजे नारायण राणे, स्वतः नितेश राणे, निलेश राणे, आव्हान मोठं आहे शिवसेना ठाकरे गटासमोर। खरं तर आता लोकसभाची निवडणूक झाली, आमचे उमेदवार विनायक राऊत हे ठरलेले आहेत, परंतु आपण माहिती असाल की या मतदारसंघामध्ये 4 मंत्री या ठिकाणी आहेत, परंतु त्या 4ही मंत्र्यांना आमच्याकडे उमेदवारी नको, तुम्ही उमेदवारी घ्या असं ते या ठिकाणी उमेदवारी अजून त्याची निश्चित होत नाही आणि ज्या उलट शिंदे गटाने काय केलं होतं की शिवसेना फोडून आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज उदय सामंत असून देत किंवा केसरकर असून देत हे आता राणेंना सांगतायत की आमची तुम्ही भाजपची उमेदवारी घ्या, आम्ही प्रचार करू। म्हणजे हे पक्ष सोडत हे भाजपमध्ये खरं तर हे दोघंही सगळेच लोक हे भाजपच्या ह्याच्यात आहेत आणि भाजपमध्ये काही दिवसात जातील। आव्हान आहे मोठं, कारण मी तसं म्हणतो की मंत्री, तुम्ही स्वतः म्हणताय मंत्री त्यांच्यासोबत आहेत, मंत्रीसोबत आहेत, पैसे त्यांच्यासोबत आहेत, सत्ता त्यांच्यासमोर आहे, परंतु लोक आमच्यासमोर आहेत, त्यामुळे ते आव्हान आम्ही निश्चित पेलू। लोक दिसतील आज या सभांमध्ये, लोक सभांमध्ये आहेत, लोक मनामध्ये आहेत, लोक वाट बघतायत की कधी एकदा निवडणूक होते। त्यामुळे सगळं जरी महायुतीकडे असलं तरी लोक हे आपल्यासोबत आहेत आणि हेच या सभांमध्ये दिसेल असं वैभव नाईकांनी म्हटलेलं आहे आणि संपूर्ण दौरा उद्धव ठाकरेंचा कसा असणार हे सुद्धा त्यांनी या प्रतिक्रिया देताना सांगितलंय। कॅमेरामन अरविंद वारगेसह वेदांतने, एबीपी माझा, कणकवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।